नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत सरदार पटेल झुऑलॉजिकल पार्कला आणि इथे पाहण्यासारखं खूप काही आहे आणि आमचा अनुभव इथला फारच सुंदर होता. तर अन्वीचा हा पहिलाच अनुभव आहे जंगल सफारीचा, त्यामुळे तीही प्रचंड खुश होती. तर ही आहे आफ्रिकन रान मांजर. पाहायला ऍक्च्युली बिबट्याच्या पिल्लूसारखी दिसते, पण ही आफ्रिकन रान मांजर आहे आणि हिला बघून आम्हाला खूप आनंद झाला. आणि आता आम्ही आलो आहोत रानटी प्राण्यांना पाहायला. पण हे रानटी प्राणी खूपच सुस्तावलेत. इकडे सिंह बघा मस्त लोळतायत. सकाळची 10ची वेळ आहे तरी हे मस्त चिल मारतायत. इकडे आहे बिबट्या, तोही छान सावली खाली बसलाय. आणि आता मी कोणत्या तरी ऍक्टिव्ह प्राण्याच्या शोधात चालली आहे. बघूया कोण दिसतंय आपल्याला. तर पहा इकडे, हा आहे पांढरा वाघ आणि हा ही चक्क झोपलाय. माहित नाही इकडचे प्राणी एवढे का सुस्तावलेत ते. बहुतेक ह्यांना भरपूर काही खायला देत असतील. आणि आता आम्ही निघालोय रेप्टाइल्स बघायला. हा आहे अनाकोंडाचा भाऊ अजगर. मस्त छान आहे हा. आणि हा आहे ग्रीन इग्वाना, बडा सयाना. पण हा ग्रीन कमी आणि मला ब्राऊन जास्त दिसतोय. बहुतेक हा रंग बदलत असावा. वाव. हा आहे रॅट स्नेक. रॅट स्नेकची खासियत म्हणजे हे इकडून तिकडे छान उडी मारतात उंदरासारखे आणि पळत असतात सतत. आणि पहिल्यांदाच मी रॅट स्नेक बघते. आणि हा आहे ग्रीन अनाकोंडा. बापरे, फारच भयंकर दिसतोय हा, एकदम खतरनाक. हा आहे रेड टेगू. मला वाटतं पहिल्यांदाच मी अत्यंत कुरूप प्राणी रेप्टाईल बघितलाय. माफ कर रेड टेगू, मी असं तुझ्याबद्दल बोलते, पण खरंच आय थिंक अन्वी पण खूप घाबरली. अगं 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 अन्वी, काच नको तोडूस. हा हा, बाय कर त्याला. आणि हा आहे रायनो इग्वाना. मला असं वाटतं की रेड टेगूचाच हा एक ड्रीम व्हर्जन आहे, फक्त त्याचा रंग जरा वेगळा आहे. रंग माझा वेगळा. बाय 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 बाय. हा आहे बॉल पायथन. हा पहिल्यांदाच मी बॉल पायथन असं नाव ऐकलंय. हा ठीक आहे, पण हा असं जरा जवळ वाटतोय. प्लीज अन्वी, आता ह्यांची काच नको तोडूस. आणि ही आहे गोल्फ कार्ट. ही सर्व्हिस जंगल सफारीला फ्री आहे, कारण इकडचा परिसर फार मोठा आहे, त्यामुळे चालून चालून तुम्हाला थकवा येऊ शकतो. तर ही सर्व्हिस आपल्यासाठी परफेक्ट आहे. आणि ह्या सर्व्हिसचा आनंद बघा आमच्या चेहऱ्यावर कसा दिसतोय. आणि निसर्ग फार इकडचा सुंदर आहे. दुतर्फा छान झाडी आहेत आणि वेल मेंटेन्ड आहे. कुठेही इकडे तुम्हाला जंगल सफारीला कचरा दिसणार नाही, एवढी इकडे त्यांची स्वच्छता आहे. हा आहे रायनो. पाणी वाटतं त्यांना कमी देतात, अजिबात पाण्यात दिसत नाहीये आजूबाजूला. आणि इकडे असे बरेच प्राणी आहेत जे आपण गोल्फ कार्ट मधून पण फक्त पाहू शकतो. आपल्याला उतरण्याची पण गरज नाही. आणि इकडे ऊन बरंच असल्यामुळे आम्ही गोल्फ कार्टच प्रिफर केली. आणि इकडे आपण आलो आहोत जिकडे आपल्याला खूप पक्षी पाहायला मिळणार आहेत. आणि इकडचे जे प्राणी आणि पक्षी आहेत ना, हे वेगवेगळ्या जगातल्या भागातून आलेले आहेत आणि इकडे त्यांचं संवर्धन केलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी त्यांना जसं हवामान लागतं तसं इकडे त्यांनी केलेलं आहे. हवामान क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता इकडे हे जे पक्ष्यांचं दालन आहे तिकडे वेगवेगळे पक्षी आहेत. आणि हे जे आहेत हे बऱ्यापैकी छान मस्त उडतात. हा एक शहामृगाचाच प्रकार असावा, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे त्यांचं नेट लावलंय तेही फारच भव्य आहे, कारण हे पहिल्यांदाच मी असं पाहते. वाव, फार सुंदर पक्षी आपल्याला उडताना दिसत आहेत. बाय. हा आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर. आणि हे कोणते पक्षी आहेत हे मला पण नाही माहिती, विचारू नका मला. आणि या आहेत
प्रचंड भीतीदायक अशा मगरी, जवळजवळ या ठिकाणी 50-60 तरी मगरी होत्या आणि नॉर्मल साईजच्या हिशोबाने फारच मोठ्या होत्या. आणि हा आहे टफ्ट कॅपुचिनो. आय डोंट नो कॅपुचिनो आहे की कॉफी आहे. वाव, हा हे एक माकडाचाच प्रकार आहे. आणि हे आहेत शहामृग. शहामृगांना मला वाटतं कमी हिरवळ दिली आहे. आणि हे आहेत झेब्रा आणि जिराफ. ह्यांच्या पण अवतीभोवती मला कमी हिरवळ दिसते. आणि आम्हाला प्राण्यांना पाहून फार आनंद झाला, म्हणून आम्ही नाचत नाचत जातोय पुढच्या ठिकाणी. तर पाहायला विसरू नका आमचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा 3रा पार्ट. तोपर्यंत पुन्हा भेटू. बाय.